अहिल्यानगर जिल्ह्यातील रावरीमध्ये पोखरी हे गाव आहे। त्या गावामध्ये सोनाली आणि राजू हे नवरा बायको राहत होते। दोघं छान आपला संसार करत होते, पण एका चुकीसाठी सोनालीचा नवरा राजू हा 7 वर्षांसाठी तुरुंगात गेला। नवरा तुरुंगात असल्यामुळे 28 वर्षाची बायको सोनाली ही खूप एकटी पडली होती। पण तेव्हा तिची ओळख 60 वर्षीय वयस्कर म्हातारा सखाराम धोंडाजी वालकोडी या पुरुषासोबत झाली। सखाराम पुण्यातील आंबेगाव तालुक्याच्या निरगुडसर येथील रहिवासी होता। तो चांगल्या गव्हर्नमेंट नोकरीला देखील होता। त्याची परिस्थिती खूप श्रीमंत होती, म्हणूनच सोनालीची त्याच्यासोबत लवकर मैत्री झाली। नवरा तुरुंगात असल्यामुळे सोनालीवर लोकांच्या वाईट नजरा नेहमीच पडत होत्या, पण तरीही ती कुणाला न जुमानता म्हातारा सखारामला भेटत होती, कारण आता तर तिला कोणाचा धाकच राहिला नव्हता। म्हणून मनात येईल तसे ती वागत होती। नेहमी भेटून बोलून त्या दोघांची ओळख घट्ट झाली आणि सोनालीचे सखारामसोबत प्रेमसंबंध खूपच लवकर जुळले। नेहमी एकमेकांना ते भेटू लागले, आपल्या शारीरिक गरजा ते पूर्ण करू लागले। अगदी नवरा बायकोसारखं त्यांचं नातं तयार झालं होतं। म्हणून वेगवेगळे राहण्यापेक्षा आता आपण एकत्र राहू असं त्या दोघांनी ठरवलं। आणि मग काय, सोनाली आणि सखाराम दोघेही काही वर्षापासून आपल्या विवाहबाह्य अनैतिक प्रेमसंबंध असून देखील एकत्र घरात राहायला लागले, मनाप्रमाणे आयुष्य जगायला लागले। जेव्हा वाटेल तेव्हा 60 वर्षाचा म्हातारा सखाराम 28 वर्षाच्या प्रेयसीवर तुटून पडायचा। सोनाली देखील बाहेर लोकांच्या नजरा वाचून वयाने दुप्पट असणाऱ्या म्हाताऱ्या प्रियकरासोबत त्याच्या घरात राहत होती। सगळं काही एकदम सुरळीत सुरू होतं, पण सोनालीचा नवरा राजू याचा 7 वर्षानंतर तुरुंगवास संपला आणि तो तुरुंगाच्या बाहेर आला। आता मात्र सोनालीला आपल्या प्रियकरासोबत राहणं शक्य नव्हतं, कारण नवरा जेलच्या बाहेर आला होता आणि त्याला हे सगळं जर समजलं तर परत काहीतरी अनर्थ घडेल। म्हणून प्रियकर सखारामला समजावत तिने त्याचं घर सोडलं। काही दिवस तिने सखारामला देखील सोडलं आणि नवऱ्याकडे परत त्याची बायको म्हणून ती राहायला आली। तसं काही घडलंच नाही असं सोनाली नवरा राजू सोबत राहत होती। इकडे सखारामला मात्र सोनालीची खूपच सवय झाली होती। सखारामला त्यांचं नातं कधी तोडायचं नव्हतं, म्हणून तो वारंवार सोनालीला भेटण्याचा प्रयत्न करत आणि तिला फोन करत होता। मला तुझ्याकडे परत यायचं आहे किंवा तू परत इकडे ये, तू मला सांभाळले नाही तर मी तुला सोडणार नाही, तुझ्या नवऱ्याला देखील आपल्या दोघांबद्दल सगळं सांगेन, अशी धमकी म्हातारा प्रियकर सखाराम सोनालीला वारंवार देऊ लागला। परंतु सोनाली मात्र नवऱ्याला सोडून सखारामकडे येऊ शकत नव्हती। काही दिवस दोघे शांत राहिले। आता सखाराम देखील सोनालीला विसरण्याचा प्रयत्न करायला लागला होता। तोच एक दिवस सोनालीनं पुन्हा सखारामला फोन केला। ठीक आहे, मला तुझ्याकडे यायचं आहे, पण त्या अगोदर तू मला काही पैसे दे। मी जरी माझ्या नवऱ्यासोबत राहत असले तरी माझे प्रेम मात्र तुझ्यावरच आहे, त्यामुळे मी नवऱ्यावर काहीतरी गुन्हा दाखल करेन आणि त्याला परत जेलमध्ये टाकेल आणि मी तुझ्याकडे परत येईल, पण त्याच्या आधी तू मला पैसे दे। आता सखारामने तिला मागितल्याप्रमाणे 2-3 वेळा पैसे देखील दिले। ती जेही मागेल ते तो तिला देत राहिला, पण सोनाली मात्र त्याच्याकडे परत यायचं काही नाव घेत नव्हती। फक्त फोन करून पैसे मागायचे काम ती करत होती। त्यामुळे सखारामला सुद्धा या गोष्टीचा खूप कंटाळा आला होता। 18 फेब्रुवारीच्या दिवशी सोनालीनं त्याला फोन केला आणि परत पैसे मागितले, पण सखारामने यावेळी पैसे द्यायला नकार दिला। जेव्हा सोनाली चिडून सखारामला म्हणाली, तू जर मला पैसे दिले नाही तर मी तुला देखील आता सोडणार नाही, तुझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करीन आणि पोलिसांना सांगेन तू माझ्यावर नेहमीच अत्याचार करत होता। सोनालीच्या नेहमीच देत असणाऱ्या अशा धमक्यांमुळे सखाराम खूप वैतागला होता। एकतर सोनाली तिच्या नवऱ्याच्या घरी राहत होती आणि सखारामकडे पैसे मागून त्याला नेहमी त्रास देत होती। म्हणून सखारामने डोक्यातच काहीतरी विचार केला आणि सोनालीला 19 फेब्रुवारीच्या दिवशी भेटायला बोलवले। सोनाली सुद्धा नवऱ्यासोबत खोटे बोलून प्रियकराला भेटायला आली।
दोघेही अहिल्यानगर बस स्थानकावर भेटले. एकमेकांना भेटून त्यांचे प्रेम खूपच भरू लागले. म्हणून आपल्याला एकांतात भेटता बसता यावं यामुळे सखारामने सोनालीला राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे नेले. तेथील महादेव मंदिराच्या डोंगराजवळ दोघे एका ठिकाणी शांत बसले. प्रेमाच्या गप्पा गोष्टी दोघांनी केल्या. सोनालीचे मात्र नवरा सोडून त्याच्याकडे येण्याचे लक्षण सखारामला दिसत नव्हते. ती फक्त पैशासाठीच आपल्याकडे येत असावी असे विचार त्याच्या डोक्यात येत होते. म्हणून त्याने आपल्या मनातील काही प्रश्न तिला बोलून दाखवले आणि दोघांमध्ये या गोष्टींवरून भांडण सुरू झाले. ती त्याला परत त्या धमक्या द्यायला लागली. वारंवार देणाऱ्या धमक्यांना देखील तो आता वैतागला होता. पण स्वतः थोडा शांत राहून तो तिला म्हणाला, जाऊ दे सोड, आपल्या प्रेमाविषयी बोल, आपल्यात सुरू असणाऱ्या प्रेमसंबंधाविषयी बोल. आज मी तुझ्यासाठी पैशांसोबतच एक छान गिफ्ट देखील आणलं आहे. सोनाली गिफ्टचं नाव ऐकताच खूप खुश झाली. दोघांमधील भांडण तिथे संपलं होतं. सखारामच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार चालू होता. तो तिला मारायची पूर्ण तयारी करूनच आला होता. त्याने आपल्या प्रियशी सोनालीला डोळे झाकायला लावले. तू डोळे झाक, मी तुझ्यासाठी खूप छान भेटवस्तू आणली आहे, तो तिला म्हणाला. तिने सुद्धा आनंदाच्या भरात आपले डोळे झाकले. त्यानंतर सखारामने सोनालीला आधी लाकडी दांडक्याने मारायला सुरुवात केली. तिच्या त्रासाला संतापलेल्या सखारामनं जवळच हाती लागलेल्या एका दगडाने देखील तिला मारहाण केली. आता मात्र ती ओरडायला लागली, वाचवा वाचवा म्हणायला लागली. पण तो सखारामने सोनालीवर कोयत्यानं वार केलं आणि तिचं डोकं तिच्या शरीरापासून त्यानं वेगळं केलं. संतापलेल्या सखारामने कोयत्याचे वार करून काही क्षणातच प्रियसी सोनालीचं डोकं तिच्या शरीरापासून वेगळं केलं होतं आणि भर रस्त्यात तडफडत प्रियसीचा खून केला होता. सखाराम थोडा वेळ शांत उभा राहिला आणि तोच कोयता हातात घेऊन तो 4 किलोमीटर तसाच चालत राहिला. चालत चालत तो वांबोरी पोलीस चौकीत हजर झाला आणि आपल्या प्रेयसीचा खून केल्याची बातमी त्याने स्वतः पोलिसांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच काही पोलीस अधिकारी आपले पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मयत सोनाली हिचे मुंडके आणि शरीर त्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सोनालीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आला. राहुरी पोलिसांनी आरोपी सखाराम वालकोडी याला अटक करून त्याच्यावर कलम 103 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती राहुरीचे पोलीस अधिकारी संजय ठेंगे यांनी दिली आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात बुधवारी रात्री उशिरा घडली आहे. अनैतिक संबंधाचा शेवट धक्कादायक होतो हे पुन्हा एकदा समोर आले आहे. या घटना वारंवार घडतच आहेत, परंतु तरीही हा समाज अनैतिक शरीर संबंधापासून दूर होत नाही. नवरा बायकोला व बायको नवऱ्याला धोका देऊन अनैतिक शरीर संबंध बनवतात आणि मग त्यांचा वाद होऊन त्यातील एका कुणाचा तरी जीव जातो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.